सुरुवातीला मी सांगितलं ऊसाचा दर आणि साखरेचा दर याच्यामध्ये 800 ते 900 रुपयाचा फरक का पडला तर गेल्या 4-5 वर्षामध्ये आम्हाला आमची घरं चांगली झाल्यामुळं, दारात मोटरसायकली आल्यामुळं, 4 चाकी गाड्या आल्यामुळं, पोरं चांगल्या कॉलेजमध्ये शिकून परदेशामध्ये गेल्यामुळं आम्हालाही त्याचं आता फारसं महत्व वाटेनासं झालं. संघर्ष आम्हाला नको वाटायला लागला कारण आम्ही सुखवस्तू झालो, तुम्ही सुखवस्तू झाला, ते लागले तुम्हाला लुटायला. अजून खरं आई शपथ घेऊन सांगा, आता तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये बसून मोर्चाला येऊ वाटतंय? खरं सांगा, 20 वर्षापूर्वी याच मैदानामध्ये ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून आपण मोर्चाला येत होतो का नाही? आता नको वाटायला लागलेला आहे. मग घ्या फरक घेऊ, घ्या 1000 रुपयाचा फरक. हा, बाहेर यायला नको. आमच्या हातात काय जादूची कांडी आहे वय? अशी कांडी फिरवली की उसाचा दर मिळाला काय? त्या दक्षिणेकडच्या हिरो सारखा आहे, जरा धक्का दिला की ही आपली टाटा सुमो 25 फूट उंच उडायला. हा, आमच्याकडे काय? तुम्ही हाक मारल्यावर लाखोंच्या संख्येनं येता, हीच आमची ताकद आहे, लक्षात ठेवा. तुम्हालाच त्याचं महत्व वाटेनाचं झालंय. तुम्ही आता एकदा ठरवा. विशेषतः तुमची पोरं तर पार बिघडून गेलेली आहेत. त्या पोरांना कळलं पाहिजे, अरे तुझ्या हातामध्ये जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोनसाठी अनेक वेळा तुरुंगात माझ्यासारखी माणसं गेलेली आहेत. त्यामुळे उसाला दर मिळालेला आहे आणि म्हणून तुझ्या बाला स्मार्टफोन घेण्याची आर्थिक कुवत निर्माण झाली आणि म्हणून त्यानं तुला फोन दिला आणि त्याच फोनवरनं तू माझी मापं काढतोस होय.